इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी। कालच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉसवर्ड पझल्स आणि रिडल्स यामधील ग्रीड या घटकावर आपण काही सॅम्पल क्वेश्चन्स पाहिलेले आहेत। आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पाहूयात। फाइंड आउट 2 नेम्स ऑफ फ्रूट फ्रॉम ग्रीड, चूज 2 ऑप्शन्स म्हणलेले आहे। तर आपल्याला ह्या चौकोनामध्ये जे अक्षर दिलेले आहेत त्याच्यापासून त्याच्यामध्ये असलेले आपल्याला फळांची नावं शोधायची आहेत। तर पहा, आपल्याला आपण जर हे चौकोन पाहिलं तर आपल्याला पटकन लगे इथं मँगो दिसते, पहा आडवा शब्द। आणि ग्रीडचं एक हे तुम्हाला मी काल सांगितलेले आहे की अक्षर हे शब्द जे आहेत ते नेहमी आडव्या ह्याच्यात किंवा उभे किंवा क्रॉसमध्ये परंतु क्रमाने असणं गरजेचं आहे। तर आपल्याला इथं मँगो दिसत आहे आणि त्यानंतरनं पहा आपल्याला अजून ऍपल पण दिसत आहे का, पहा ह्याच्यामध्ये APPLE ऍपल। तर या ठिकाणी पहा वरून खालीमध्ये आपल्याला APPLE ऍपल इथं दिसत आहे, पहा म्हणजे आपल्या इथं पर्याय क्रमांक 1 आणि 4 बरोबर आहेत। ऍपल आणि मँगो या ग्रीडमध्ये आहेत। पुढचा प्रश्न पहा, फाइंड आउट 2 नेम्स ऑफ कलर्स फ्रॉम ग्रीड, चूज 2 ऑप्शन्स। तर आपल्याला ह्या ग्रीडमधून कलरची 2 नावं शोधायची आहेत। पर्याय दिलेला आहे व्हाईट, पिंक, रेड आणि येलो। तर आपल्याला इथं पाहिल्या पहा पिंक दिसते, पहा PINK आणि इकडं RED रेड आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3 या ठिकाणी बरोबर आहेत। तिसरा प्रश्न पहा, फाइंड आउट अ नेम ऑफ सिटी विच इज नॉट इन फॉलोइंग ग्रीड। ऑप्शन्स आहेत पहा सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे। तर आपल्याला ह्या ग्रीडमधून 2 शहराची नावं शोधायची आहेत की जे इथं आपल्याला दिसत आहेत। तर पहा या ठिकाणी आडवं आपल्याला लगेच दिसते, पहा सातारा एक ऑप्शन, आणि त्यानंतरनं इथं सांगली पण दिसत आहे SANGLI, सांगली सुद्धा दिसत आहे, म्हणजे सातारा आहे, सांगली आहे, आणि त्यानंतरनं पुणे पण आहे, म्हणजे ह्या ग्रीडमध्ये नसणारं कोणतं आहे सांगा, सोलापूर या ठिकाणी नाही। फाइंड आउट 2 नेम्स ऑफ मंथ्स, चूज 2 ऑप्शन्स। तर आपल्याला ह्या ग्रीडमधनं 2 महिन्याची नावं शोधायची आहे। ऑप्शन आहे जुलै, जून, मे आणि एप्रिल। तर पहा या ठिकाणी आपण इथं जर आडवं पाहिलं तर आपल्याला इथं जुलै दिसत आहे, आणि त्यानंतर असं उभं जर पाहिलं JUNE जून सुद्धा दिसत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 बरोबर आहेत। फाइंड आउट एनी 2 नेम्स ऑफ स्टेट्स अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह। तर आपल्याला नेम्स ऑफ स्टेट्स म्हणजे राज्याची नावं शोधायची आहेत। पर्याय आहेत आंध्रा, दिल्ली, केरळा, गुजरात, नागालँड, मणिपूर आणि गुजरात। तर आपण जर बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला इथं नागालँड दिसते, पहा NAGALAND नागालँड आहे, आणि त्यानंतर असं उभं जर पाहिलं आपण तर नागपूर, परंतु आपल्याला इथं पर्यायामध्ये नागालँड आणि गुजरात, तर इथं उभं जर पाहिलं आपण तर गुजरात दिसते, पहा इकडं, म्हणजे ही इथं गुजरात आणि नागपूर आहे, परंतु आपल्याला पर्यायामध्ये गुजरात आणि नागालँड दिले, म्हणजे नागालँड पण आहे आणि गुजरात पण आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3। फाइंड एनी 2 नेम्स ऑफ सिटीज फ्रॉम फॉलोइंग, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह। तर आपल्याला नेम्स ऑफ सिटीज म्हणजे शहराची नावं 2 या ग्रीडमधनं शोधायची आहेत। लातूर, जळगाव, नांदेड, गोंदिया आणि अकोला आणि जळगाव। तर इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला आडव्यामध्येच असं जळगाव दिसत आहे, इथं या साईडला जळगाव आहे, आणि त्यानंतरनं नांदेड, त्यानंतरनं पहा जळगाव, आणि इकडं त्यानंतरनं या ठिकाणी आपण जर उभं पाहिलं असं तर आपल्याला अकोला दिसत आहे, म्हणजे ही जी जोडी चौथी आहे आपली इथं अकोला आणि जळगाव ह्या ग्रीडमध्ये आपल्याला दिसत आहे, पर्याय क्रमांक 4। फाइंड आउट एनी 2 नेम्स ऑफ डेज फ्रॉम फॉलोइंग, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह। थर्सडे, सॅटरडे, थर्सडे, मंडे, फ्रायडे आणि वेनसडे। तर आपल्याला ह्या ग्रीडमधून डेजची नावं आपल्याला शोधायची आहेत। तर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला उभामध्ये इथं मंडे दिसत आहे, पहा, आणि आडवं जर इकडे पाहिलं तर आपल्याला इथं फ्रायडे दिसत आहे, म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक इथं मंडे आणि फ्रायडे 3 क्रमांक बरोबर आहे। फाइंड आउट 1 अल्टरनेटिव्ह विच इज नॉट इन अ ग्रीड। आता विच इज नॉट इन अ ग्रीड म्हणले म्हणजे ग्रीडमध्ये नसणारं, सन, मून, स्टार आणि स्काय। तर पहा या ठिकाणी आपल्याला इथं स्टार तर दिसत आहे, त्यानंतरनं सन पण दिसत आहे, त्यानंतरनं मून सुद्धा दिसत आहे, फक्त आपल्याला इथं काय नाहीये तर स्काय नाही। स्काय आहे परंतु ह्याची रचना पहा कशी, SK असं उभा आहे आणि Y इकडे आहे, म्हणजे हा शब्द आपल्याला इथं चालणार नाही, म्हणजे ग्रीडमध्ये नसणारा शब्द स्काय आहे। फाइंड आउट 1 अल्टरनेटिव्ह विच इज नॉट इन अ ग्रीड। आता या ठिकाणी पण विच इज नॉट म्हणले म्हणजे नसणारं, मिल्क,
बटर, कर्ड आणि पनीर. तर पहा आपण जे ग्रीडचं जर बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्याला इथं पनीर दिसत आहे. त्यानंतरनं मिल्क आहे, पहा इथं मिल्क. त्यानंतर इथं बटर सुद्धा दिसत आहे. म्हणजे आपलं पर्यायात ग्रीडमध्ये नसणारा पर्याय कोणता आहे सांगा? कर्ड. फाइंड आउट नेम्स ऑफ सब्जेक्ट्स फ्रॉम ग्रीड. चूज 2 ऑप्शन्स. आता असणारं शोधायचं आपल्याला, विषयांची नावं शोधायची आहेत. मॅथ्स, हिंदी, मराठी आणि हिस्ट्री. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदाच पाहिलं तर आपल्याला इथे हिस्ट्री दिसत आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथं मराठी पण दिसत आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 आणि 4 बरोबर आहेत. फाइंड आउट 1 अल्टरनेटिव्ह विच इज नॉट इन अ ग्रीड. आता विच इज नॉट इन अ ग्रीड म्हणजे नसणारं शोधायचं आहे. चेअर, टेबल, चॉक आणि बुक. तर पहा आडव्या इथं आपल्याला टेबल दिसत आहे, त्याच्या खालीच इथं चॉक सुद्धा आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला चेअर पण आहे. म्हणजे हे वरचे 3 ऑप्शन जे आहेत ते आपल्याला ग्रीडमध्ये दिसत आहेत. मग न दिसणारं कोणतं आहे तर बुक आहे. पर्याय क्रमांक 4.